हॅलो. BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21च्या अभ्यासक्रमासाठी आधुनिक जगाचा इतिहास पेपर 9 आणि सेमिस्टर 5 यासाठी ठेवला गेलेला आहे. या पेपरमध्ये 5व्या सेमिस्टरसाठी एकूण 4 प्रकरणं आहेत. त्या 4 प्रकरणापैकी पहिलं प्रकरण आहे हे अमेरिकन स्वातंत्र्य संग्राम किंवा अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. मग अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध हे पाहत असताना या स्वातंत्र्य युद्धाची जी कारणं आहेत ती सविस्तर दिलेली आहेत. तत्पूर्वी अमेरिकेची पार्श्वभूमी अभ्यासणे हे अत्यंत गरजेचे आहे. जगाच्या इतिहासात 18वे शतक हे क्रांतीचे शतक म्हणून ओळखले जाते. कारण या शतकात संपूर्ण मानवी जीवन बदलून टाकणाऱ्या 3 अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या. त्या घटनेत अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती म्हणून आपण याच्याकडे पाहतो. औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही पहिल्यांदा इंग्लंडमध्ये झाली आणि तीही कापड उद्योगामध्ये. आणि 1750च्या नंतर या क्रांतीचा प्रसार युरोपातल्या इतर देशामध्ये झाला. प्रत्येक क्रांतीची वैशिष्ट्ये हे वेगवेगळे आहेत. अमेरिकन राज्यक्रांतीचे वैशिष्ट्ये जर पाहिले आपण तर अन्याय आणि जुलमी सत्तेच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा या क्रांतीने दिली. त्यानंतर 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीने जगातल्या संपूर्ण मानवजातीला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही महान मूलतत्व दिली. आणि औद्योगिक क्रांतीने औद्योगिक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविला. ही प्रत्येक क्रांतीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातूनच औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातूनच साम्राज्यवादाची सुरुवात झाली. आणि या औद्योगिक क्रांतीचे मानवी समाजावर चांगले आणि वाईट परिणाम हे झालेले पाहायला मिळतात. मग हे पाहत असताना जो दुसरा मुद्दा येतो याच्यामध्ये की अमेरिकेचा शोध. हे पाहत असताना कॉन्स्टँटिनोपल हे शहर पूर्वी रोमन साम्राज्याची राजधानी होती. ती ख्रिश्चन धर्माची अतिपूर्वेकडील राजधानी म्हणून संबोधली जात होती. मग 12व्या शतकापासून तुर्कांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली आणि सम्राट कॉन्स्टँटिनोपलनेच तुर्काचा प्रतिकार केला, परंतु स्वतः त्या युद्धात मारला गेला. तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकले. तसेच भूमध्य सागराच्या आसपासचा प्रदेशही तुर्कस्तानने आपल्या ताब्यात घेतला. कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला ही जगाच्या इतिहासातली एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. या शहरावर 300 वर्षापासून तुर्कांचे हल्ले होत होते. आता हे शहर ऑटोमन तुर्कस्तान साम्राज्याची राजधानी बनलेली होती. हे शहर पूर्व आणि पश्चिम यांच्यातल्या दळणवळणाचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. हे केंद्र शत्रूच्या ताब्यात गेल्याने पूर्वेकडील व्यापार पूर्णपणे बंद झाला. त्यावेळेस युरोपियन लोकांनी नवनवीन भूमार्ग शोधण्याचा विडा उचलला. आणि त्यातूनच नवीन मार्ग उदयास आले. कारण का गरज ही शोधाची जननी म्हणून संबोधले जाते. आणि त्यातूनच 1453च्या नंतर भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र ह्या पूर्वेकडील मार्गही बंद झालेला होता. त्यामुळे आफ्रिका खंडाला वळसा घालून पूर्वेकडे जाण्याची जी कल्पना आहे ती उदयास आली. त्यातूनच पोर्तुगलचा खलासी वास्को दी गामा याने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो भारतामध्ये कालिकत बंदरामध्ये उतरला. आणि पोर्तुगालच्या खलाशाने एक नवीन जलमार्ग शोधण्याचा
त्याने विडा उचलला आणि त्यातूनच त्यासाठी राजाने त्यांना प्रोत्साहन दिले. आणि त्याच्यानंतर 1492 मध्ये कोलंबस याने अमेरिकेचा शोध लावला. परंतु या नव्या भूभागास अमेरिको हेपसू या खलाशाने 1498 ते 1503 या दरम्यानच्या काळामध्ये 4 वेळेस भेटी देऊन त्या भेटीच्या आधारावर एक पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याच्या नावावरूनच मग या नवीन प्रदेशाला किंवा भूभागाला अमेरिका हे नाव दिलं आणि अमेरिका नावाचा एक खंड उदयास आला. आणि त्यानंतर या खंडाचा अभ्यास करीत असताना याही ठिकाणी प्राचीन आदिवासी संस्कृती अस्तित्वात होती. ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलं होती, पण लोकवस्ती मात्र अतिशय तुरळक होती. न्यू मॅक्सिको, पेरू, अल्झेट, अरेझोन या ठिकाणी असलेल्या आदिवासी लोकांनी काही कला या लोकांमध्ये अवगत होत्या. लोक लहान लहान वस्त्या करून राहत असत, परंतु त्यांच्यामध्ये सतत संघर्ष होत असत आणि या संघर्षामुळे त्यांच्यामध्ये एकीची भावना ही राहिलेली नाही. आणि त्यातूनच जेव्हा युरोप खंडातले जे लोक आहेत त्यांनी या नवीन भूभागाकडे यायला लागले, त्यावेळेस या युरोपियन लोकांच्या समोर या आदिवासींचा निभाव लागला नाही आणि ही संस्कृती नाहीशी झाली. मग पहिल्यांदा या अमेरिका खंडाच्या नवीन भूप्रदेशामध्ये स्पेनने आपल्या पहिल्या वसाहती स्पेनने आपली पहिली वसाहत स्थापन केली. अमेरिकेत सर्वात पहिल्यांदा स्पेनने आपलं वर्चस्व निर्माण केलं. स्पेनने अमेरिकेमध्ये आपला साम्राज्य विस्तार निर्माण केला आणि ते करण्यासाठी त्याने आक्रमक हालचाली सुरू केल्या आणि अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य भूभागावर त्याने आपले वर्चस्व निर्माण केलं. त्या ठिकाणी वसाहती निर्माण केल्या. त्यांचं साम्राज्य 1820 पर्यंत होतं आणि त्याच ठिकाणी स्पेनने आपली संस्कृती, आपले विचार रुजवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रदेशाची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणावर केली आणि या ठिकाणची आदिवासी संस्कृती नाहीशी केली. 1550 ते 1660 या 110 वर्षाच्या काळात वर्षाला 200 टन सोने आणि 1800 टन चांदी या प्रदेशातून स्पेनला पाठवण्यात आली आणि याच्यातूनच स्पेन हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. आणि याची माहिती जेव्हा इंग्लंड फ्रान्सला लागली त्यावेळेस इंग्लंड फ्रान्सने आपल्या वसाहती अमेरिकेमध्ये स्थापन करायला सुरुवात केली. फ्रान्सने उत्तर अमेरिकेमध्ये कॅनडा येथे वसाहती स्थापन केल्या आणि इंग्लंडने अमेरिकेच्या उत्तर किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. आणि याच्यातूनच मग ब्रिटिशांनी अमेरिकेमध्ये जी पहिली वसाहत जी स्थापन केली ती वसाहत स्थापन करण्याच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर या ठिकाणी जे स्पेनचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं त्या वर्चस्वाला सिंह देणे, त्याचबरोबर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर जी लोकरीचं उत्पादन होतं त्याला हक्काची बाजारपेठ मिळवणं, औद्योगिकरणासाठी कच्चा माल या नवीन भूप्रदेशातून प्राप्त करणं आणि इंग्लंडमध्ये जी बेकारी आहे, लोकसंख्या आहे, ह्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मिटवण्यासाठी या भूप्रदेशाकडे त्यांनी लक्ष दिलं. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये धार्मिक जाचाला कंटाळून जे प्रोटेस्टंटपंथी आहेत त्या लोकांनी देश त्याग करून एक नवीन ठिकाणी जाऊन आपलं जीवन व्यतीत करावं या भूमिकेकडून या नवीन भूप्रदेशामध्ये ते आले. त्याच्यानंतर अमेरिकेत ब्रिटिशांनी जी पहिली वसाहत स्थापन केली ती पहिली वसाहत व्हर्जिनिया 1606 मध्ये. कारण व्हर्जिनिया ही एक व्यापारी कंपनी होती आणि याच व्यापारी कंपनीला
1606मध्ये रीतसर परवानगी देण्यात आली आणि या कंपनीने या ठिकाणी आपली वसाहत स्थापन केली आणि याच वसाहतीला व्हर्जिनिया हे नाव देण्यात आले. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी वैवाहिक संबंध निर्माण करून या वसाहती त्याने निर्माण केल्या आणि वसाहतीमध्ये राहिले. आणि या वसाहतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे या वसाहतीचं जे वातावरण आहे आणि त्या ठिकाणचा जो भूभाग आहे तो तंबाखूच्या उत्पादनासाठी अनुकूल होता. या ठिकाणची जी तंबाखू आहे ती इंग्लंड आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर याची मागणी होती आणि मग याच मागणीची पूर्तता करण्यासाठी 1619मध्ये व्हर्जिनिया वसाहतीमध्ये पहिल्यांदा आफ्रिकेतून 20 निग्रो आयात केले गेले आणि हे निग्रो मालकाशी प्रामाणिक राहतात आणि खूप काम करतात म्हणून यांची आयात अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर केली गेली. त्याच्यानंतर मेरीलँड वसाहत 1632मध्ये निर्माण केली गेली. तर हिचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर अमेरिकेमध्ये कॅथॉलिक पंथाची वेगळी वसाहत असावी या विचारातून लॅडी बॉल्टिमोर यांनी ही वसाहत स्थापन केली आणि या वसाहतीत मोठ्या प्रमाणावर तंबाखूचे उत्पादन घेतले जात असत. अशा अमेरिकेमध्ये त्यानंतर 11 वसाहती स्थापन होत गेल्या. त्याच्यामध्ये मॅसॅच्युसेट्स असेल, कनोकट, रोडलँड, न्यू हॅम्पशायर, उत्तर कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, डेलावार, न्यू जर्सी, जॉर्जिया अशा एकूण 13 वसाहती या अमेरिकेच्या भूभागामध्ये निर्माण झाल्या, स्थापन झाल्या. मग या वसाहती स्थापन झाल्यानंतर या वसाहतीचं एक समाज जीवन जर आम्ही अभ्यासत असताना असं मला लक्षात येतं की या वसाहतीमध्ये जे काही लोक होते काही श्रीमंत नव्हते. त्याचबरोबर हे बेकारी धार्मिक छळ यांना कंटाळून हे लोक या वसाहतीमध्ये आलेले होते. या नवीन भूप्रदेशामध्ये आपलं नशीब आजमावावं, आपलं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं या उद्देशाने हे लोक आले होते. आणि या वसाहतीत आलेले जे लोक आहेत हे युरोप खंडातून सगळ्याच भागातून आलेले असल्यामुळे हे मिश्रवंशीय होते. त्याचबरोबर ते भिन्न भाषिकही होते. अनेक वेगवेगळ्या समाज कल्पना ते मान्य करणारे होते. या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश वंशीय लोकांचा भरणा जास्त होता. त्यामुळे समाजातल्या ज्या कल्पना आहेत, रीतिरिवाज आहे, पोशाख आहे, आचार विचार परंपरा या ठिकाणी रुजवल्या. त्याचबरोबर त्याने युरोपियन राष्ट्रवादातूनही मोठ्या प्रमाणावर या वसाहतीमध्ये लोक आलेले होते. म्हणजे युरोपियन राष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणावर हे लोक या वसाहतीमध्ये आलेले होते आणि यांच्यामध्ये वैवाहिक संबंध निर्माण होऊन ते आपापसामध्ये एक संमिश्र संस्कृती या ठिकाणी निर्माण झाली आणि याच्यातूनच एकोपाची भावना ही वाढत गेली असं आपल्याला म्हणता येतं. वसाहतकार हे युरोपियन राष्ट्रातून आल्यामुळेच सर्वच हे शिक्षणाविषयी जागरूक असलेले आम्हाला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय आपल्या वसाहतीचा विकास होणार नाही. यातूनच शाळा महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली आणि यातूनच 1638 साली हार्वर्ड विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर बेंजामिन फ्रँकलिनने फिलाडेल्फिया येथे शिक्षण संस्था स्थापन करून त्या ठिकाणी रसायनशास्त्र, इतिहास, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र विषयाचे शिक्षण दिले आणि त्यातूनच त्यांचे त्या माध्यमातूनच या वसाहतीत धार्मिक स्वातंत्र्याचे तत्त्व स्वीकारलेले होते. अमेरिकन समाजात निग्रो मूळचे ताम्रवर्णीय यांना ताम्रवर्णीय असं म्हटले जाई. निग्रो हे गुलाम म्हणून रेड इंडियन्स असे म्हटलं जात असत. यांची संख्या मोठ्या प्रमाणात आलेली होती. सुरुवातीच्या काळामध्ये एका निग्रोची किंमत $300 होती. यात सतत वाढ होऊन ती $1200 पर्यंत पोहोचली. या निग्रोची खाण, शेती, कारखाने, दुकान, घरगुती नोकर म्हणून त्याचा वापर केला जात असत. परंतु यांची जर निग्रोची कुटुंब व्यवस्था जर पाहिली तर ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण मुलगा एकीकडे, आई एकीकडे, वडील एकीकडे कामाला होते आणि हा समाज जो आहे हा अज्ञानी होता, दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला होता. काही गोरे लोक
याचा फायदा घेत होते आणि त्यांच्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु सर्वच लोक हे असे नव्हते. परंतु निग्रोच्या समस्या मोठ्या प्रमाणावर होत्या आणि निग्रोची गुलामगिरी नाहीशी व्हावी म्हणून यापुढे बेंजामिन फ्रँकलिन, जॉन ॲडम्स, थॉमस जेफरसन हे पुढं आले. आणि त्यातूनच आपण जर पाहिलं 1776पर्यंत निग्रोची या अमेरिकेमध्ये जी संख्या आहे ते 2 लाखापेक्षा जास्त होती. अमेरिकेत शिक्षण संस्था निर्माण झाल्या, अनेक विद्यापीठाची स्थापना झाली, त्याच्यातून वसाहतीमध्ये शिक्षणाचा प्रसार होत गेला आणि त्याचाच परिणाम म्हणून वर्तमानपत्र असतील, मासिक असेल, साप्ताहिक असेल याचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे वसाहतीतल्या लोकात सामाजिक आणि राजकीय जागृती निर्माण झाली. 1704मध्ये न्यू लेटर हे पहिलं वर्तमानपत्र वसाहतीमध्ये सुरू झालं आणि याच वर्तमानपत्राच्या माध्यमातून इंग्लंडने जे वसाहतीवर अन्याय आणि अत्याचार केला किंवा इंग्लंडचं जे धोरण आहे वसाहतीच्या संदर्भामध्ये त्याच्याविषयी जहालपणे टीका करण्यात आली आणि त्याचबरोबर मग वाचनालयाची निर्मिती करण्यात आली. वाचनालयामध्ये इंग्लंडमधले अनेक ग्रंथ त्या ठिकाणी ठेवले गेले आणि यातूनच राष्ट्रवादाची भावना ही विकसित होत गेली. त्याच्यानंतर या वसाहतीमधलं जर आर्थिक जीवन आपल्याला अभ्यासायचं असेल तर असं आपल्याला म्हणता येतं की वसाहतीला सुरुवातीला वसाहतकारांनी हे आम्ही चित्र याच्यावर दिलेले आहेत. सुरुवातीचा कालखंड जर वसाहतीचा पाहिला तर दुसऱ्या नंबरमध्ये की सुरुवातीला जेव्हा वसाहती स्थापन झाल्या त्यावेळेस त्या ठिकाणची जंगलं साफ करून तिथे शेती व्यवसाय सुरू केला. प्रामुख्याने तांदूळ असेल, गहू असेल, नीळ असेल, बार्ली, तंबाखू याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जात असत. त्याचबरोबर पशुपालनही मोठ्या प्रमाणावर केलं जात असत आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेती तयार करण्याचे जे अवजार आहेत, सुती लोकरी कापड असेल ते तयार करणं, पिठाच्या गिरण्या, लाकूड तोड, कातडी कमवणं, मीठ तयार करणे इत्यादी वस्तू, त्याचबरोबर भांडी तयार करणं म्हणजे जीवनावश्यक वस्तू ह्या निर्माण करण्याची त्या ठिकाणी स्पर्धा सुरू झाली असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्याचबरोबर या वसाहतीमध्ये ज्या वस्तू वसाहतीमधून गहू, मांस, तांदूळ, नीळ, लाकूड, तंबाखू या वस्तू निर्यात केल्या जात होत्या तर त्याच्या मोबदल्यामध्ये चिनी मातीची भांडी असतील, लोखंड असेल, चहा असेल, सुती लोकरी कपडे असतील ती आयात केली जात होती. आणि ज्याला रम म्हणतो आपण त्या रमची निर्मिती मात्र दक्षिण आफ्रिकेतून केली जात असते. त्याची रमची दक्षिण आफ्रिकेमध्ये निर्यात मोठ्या प्रमाणात होत असत आणि त्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेतून निग्रोची आयात या वसाहतीमध्ये केली जात असते. त्याच्याबरोबरच या कालखंडामध्ये फिलाडेल्फिया असेल, न्यूयॉर्क असेल, बोस्टन असेल हे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून त्या कालखंडामध्ये उदयास आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग वसाहतीचं प्रशासन आम्ही पाहत असताना आम्हाला असं म्हणता येतं की मग ह्या वसाहतीमध्ये 13 वसाहती ज्या होत्या त्याच्यामध्ये जे प्रशासन होतं ते कशा प्रकारचं होतं. त्या वसाहतीची एक स्वतंत्र यंत्रणा होती ती इंग्रजांनी निर्माण केलेली होती. वसाहत ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग म्हणून समजला जात होता आणि सर्व वसाहतीमध्ये इंग्लंडच्या राजाने नेमलेला एक राज्यपाल त्या ठिकाणी असत आणि त्या राज्यपालाला सल्ला देण्यासाठी त्या वसाहतीतलं एक विधिमंडळ त्यांना कार्य करत असत किंवा सहकार्य करत असत. राज्यपाल इंग्लंडच्या राजामार्फत नेमला जात असत तरीही पण तो वसाहतकारांना अनुकूल असत आणि तो सत्तेचा गैरवापर त्याला करता येत नसत आणि जो निर्णय घ्यायचा आहे तो वसाहतीच्या बाजूने अनुकूल असाच निर्णय त्याला घ्यावा लागत असत. वसाहतीतील न्यायदान करण्यासाठी अधिकारी वर्ग राज्यपाल नेमत असत. वसाहतीच्या विधिमंडळाला कायदेमंडळाचा अधिकार होता पण त्याला राज्यपाल आणि ब्रिटिश काउन्सिलची परवानगी मात्र आवश्यक होती. त्यामुळेच ब्रिटिश काउन्सिलमध्ये आमचा प्रतिनिधी असावा अशी मागणी सतत वसाहतकार करत होते. परंतु त्याला ब्रिटिशांनी सतत नकार दिला, त्याचा विचार कधी केला नाही आणि वसाहतकारांना स्वतःचे लष्कर निर्माण करण्याची परवानगी त्यांच्याकडे नव्हती. हे एकंदर वसाहतीतलं एक समाज जीवन म्हणून आपल्याला किंवा प्रशासन व्यवस्था असेल किंवा त्याची पार्श्वभूमी आम्हाला थोडक्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि या सर्व गोष्टीच्या माध्यमातून मग स्वातंत्र्य युद्धाची जी प्रेरणा निर्माण झाली, स्वातंत्र्य युद्ध का करावं लागलं, त्याची कारणं कोणती होती ती पुढच्या भागामध्ये आपण पाहू.